पेपर लीक मामले और दिल्ली में प्रदर्शन कर रहे छात्रों पर कथित लाठीचार्ज के विरोध में बुलाए गए महाराष्ट्र बंद का असर वर्धा और पुलगांव में भी देखने को मिला। विभिन्न राजनीतिक और सामाजिक संगठनों ने विरोध मार्च निकालकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने पेपर लीक मामले की निष्पक्ष जांच, केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे और छात्रों पर लाठीचार्ज की जिम्मेदार अधिकारियों पर सख्त कार्रवाई की मांग की। सुने इस आंदोलन पर क्या बोले वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष किशोर खैरकर। आपण सर्व लोकांना माहित आहे की काही दिवस अगोदर नीटचा पेपर हा लीक करण्यात आला होता की स्वतःहून केला होता। याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं। आंदोलनामध्ये त्यांची ही मागणी होती की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे त्यांचा राजीनामा व्हावे। पण ह्या लहानशा मागणीसाठी त्या मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आला। लाठीचार्ज म्हटलं भयानक हल्ला करण्यात आला। त्यांना खिळ्याचा लाखांना त्यांना मारण्यात आला, कोणी डोके फोडण्यात आले, कोणी हातपाय तोडण्यात आले। ह्याबद्दल 21 तारखेला वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी एक जाहीर केलं की महाराष्ट्र बंद। त्या महाराष्ट्र बंदमध्ये आज वर्धा जिल्हा हा पूर्णपणे शांततेपूर्वक बंद करण्यात आला आहे। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की लहान लहान मुलं ज्यांना मुलंच नाही आहे त्यांना मुलांची काय घेणदेण आहे। असे लोक आपण त्या गादीवर बसून ठेवलेले आहे। अशा लोकांना आपल्याला गादी उतरावं लागेल। यासाठी पण आम्ही जनतेला घेऊन आज शांततेपूर्वक मार्च काढलेला आहे। आणि जोपर्यंत ह्या प्रधानचा इस्तीफा होत नाही, राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये यापुढे महाराष्ट्रामध्ये असेच आंदोलन करत राहू। आम्हाला वरतून आदेश होता बाळासाहेबांचा की सहविचारी जे पक्ष आहे, संघटना आहे, यांना सोबत घेऊन हा मोर्चा करण्यात यावा। याच्यामध्ये काँग्रेस, शरद पवार गट, उबाटा गट, निकालजे गट, RPI, त्यानंतर भीम टायगर सेना, भीम आर्मी, भीम संविधान रक्षक, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष सर्वांनी आम्हाला याच्यामध्ये पाठिंबा दिला। आणि पुढे सहभाग या मोर्चाला त्यांचा पण पुढे सहभाग होता।